हा मैदा मी चाळणीने चाळून घेतलेला आहे। हा 1 किलोच्या प्रमाणात आहे। आता वाटीने किती भरतो ते पाहूयात आपण। ही वाटी 5 आणि वरती अर्धी भरली आहे। हे पहा, मैदा 1 किलोच्या प्रमाणात आहे, त्याची वाटी 5 वाटी भरलेली आहे। तर मी 4 वाटी साखर घेतलेली आहे। आपण 3 वाटी दूध घेतलेलं आहे। जर आपल्याला मळताना पाहिजे असेल दूध तर आपण वरतून सुद्धा घेऊ शकतो, पण ह्याला जर दूध जास्त झालं तर मग मैदा आणि साखर याचं मग व्यवस्थित ते प्रमाण राहत नाही। त्याच्यासाठी मी 5 वाटी मैदा, 4 वाटी साखर आणि 3 वाटी दूध घेतलेलं आहे। हे दूध मी उकळून घेतलेलं आहे, पुन्हा तापून घेणार आहोत हे दूध। हे पहा, आता दुधाला उकळी आलेली आहे आणि हे उकळी आल्यानंतर आपण साखर टाकणार आहोत। आता या प्रमाणात शंकरपाळी छान गोड होती, आणि जर तुम्हाला गोड नको असेल तर याच्यापेक्षा निम्मी जरी साखर घेतली ना तरी सुद्धा चालेल। मैद्याच्या निम्मी साखर घ्यायची। मग आता आपण ही साखर पूर्णपणे विरघळून घेऊयात। साखर आता पूर्ण विरघळलेली आहे। आपण ह्याच वाटीने तूप टाकून घेणार आहोत। आता तूप आहे ना, हे लिक्विड आहे, त्याच्यामुळे मी कमी टाकणार आहे। 2 वाटी तूप टाकणार आहोत। 2 वाटी तूप आहे। हे आता पूर्ण आपण याच्यात विरघळून घेऊयात दुधामध्ये, आणि दुधामध्ये विरघळले की लगेचच गॅस बंद करायचा। आता मी गॅस बंद करत आहे। मी गॅस बंद केलेला आहे, आणि आता हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत। हे मिश्रण सर्व आता थंड झालेलं आहे। याच्यात आपण थोडा थोडा मैदा घालून गोळा बनवून घेऊयात। आपण हे पूर्ण मळून घेतलेलं आहे, आणि मळताना सुद्धा आहे ना याला असे लेयर सुटलेले आहेत पहा। आता 10 मिनिट आपण असं झाकून ठेवूयात, आणि त्याच्यानंतर शंकरपाळी करायला घेऊ। लाटी लाटताना थोडीशी जाडच ठेवायची, म्हणजे मग तळताना याला पापुद्रे वगैरे छान सुटतात पहा। हे पहा, अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी लाटून घेणार आहोत। हे पहा, आपले शंकरपाळ्या लाटून झालेले आहेत। तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे, आणि आता आपण शंकरपाळी तळून घेऊयात। जास्त पण नाही हलवत राहायचे, थोडा वेळ असं हलवून त्याला मग मीडियम गॅसवरती आपण छान तळून घेऊयात। हे पाय असं। हे पहा, शंकरपाळे छान आपले असे तळून झालेले आहे। आता आपण ते काढून घेऊयात। हे पहा, अशा पद्धतीने आपण शंकरपाळी छान तळून घेतलेली आहे। आता आपण सर्व शंकरपाळी अशाच तळून घेऊयात।
हे पहा आपले सर्व शंकरपाळी तयार झालेली आहे. मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी छान तयार झालेली आहे पहा. हे पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण शंकरपाळी केली. आता उद्या कोणता आपला पदार्थ असेल नक्की व्हिडिओ पूर्ण पहा.